महाराष्ट्र माझा 24 डिजिटल न्यूज चॅनल. टेलिग्रामच्या एका टास्कमध्ये पुण्यातील युवकाची 1.80 लाखाची फसवणूक. उत्तम नगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल. महाराष्ट्र माझा 24 मध्ये आर्थिक फसवणूक झालेली आहे. अमोल जगताप आपल्या बरोबर आहेत. त्यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झालेली आहे. टेलिग्रामच्या कोणत्या तरी ॲपवरून त्यांनी रितसर 19:30 ला कंप्लेंटही दिलेली आहे. त्याचबरोबर उत्तम नगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रारही नोंदवलेली आहे. अमोल जगताप आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याकडूनच ऐकू की कशा पद्धतीने त्यांची फसवणूक झालेली आहे. ऍक्च्युली मला मोबाईलवरती एक लिंक आली इंस्टामधून. ते लिंक तुम्ही हे करा म्हणून. तर त्या लिंकवर तुम्ही क्लिक करताच मला त्यांनी टेलिग्राम इन्स्टॉल करायचं ऑप्शन दिला. टेलिग्राम इन्स्टॉल ही केला. इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न आधी टाळला. परत पुन्हा त्यांच्याकडून फोर्सफुली किंवा सारखा फॉलोअप आल्यामुळे मी ते ट्राय केला आणि ते इन्स्टॉल केल्यानंतर मला त्यांनी साधारण एक 13 फेब्रुवारीला मला ते इन्स्टॉल करायला त्यांनी हे केलं, फोर्सफुल केलं. तर मी केलं पण ते. काही दिवस मी त्यावरती दुर्लक्ष केलं. पण त्यांचा कंटिन्यू मला फॉलोअप किंवा कंटिन्यू कॉन्टॅक्ट होण्या कारणानं मी थोडंसं एक ट्राय करण्याचा विचार त्या बाजूला सरकलो. सुरुवात कशी झाली? सुरुवात मला पहिल्यांदा त्यांनी एक छोटीशी अमाऊंट टास्क दिला, एक छोटासा. ऑनलाईन व्ह्यू वाढवण्यासाठी आमची कंपनी, जाहिरात कंपनी, ती ऑनलाईन व्ह्यू वाढवण्यासाठी काम करते. तर तुम्ही फक्त ते ऑनलाईन वरती जाऊन ते ओपन करायचं, व्ह्यू ओपन करायचा आणि क्लोज, त्या स्क्रीनशॉट फक्त आम्हाला सेंड करायला. तर त्या प्रोसेसवरती ते साधारण मला एका व्ह्यू मागं ₹50 देत होते. ते साधारण 13 फेब्रुवारीपासून चालू झालं माझं. तर 13 फेब्रुवारीला मी पहिले 1-2 दिवस ते न करत 1-2 वेळा ट्राय केलं. तर त्यांनी मला त्याचा रिफंड देण्याचं चालू केलं. त्यानंतर 21 फेब्रुवारीला मला त्यांच्याकडून हे आलं की एक ₹1000 ट्रान्झॅक्शन आहे, तुम्हाला 1000चे आम्ही ₹1900 करून देणार लगेच. ते तुम्ही केलं का ट्रान्झॅक्शन? ते ट्रान्झॅक्शन मी टाळलं, पहिल्यांदा टाळलं, दुसऱ्यांदा पण टाळलं, कॅन्सल म्हणजे अवॉइड करायचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून थोडंसं मला सारखा त्याचा फॉलोअप किंवा आला. मी माझ्या कामाच्या ह्याच्यात थोडंसं पहिल्यांदा दुर्लक्ष केलं, पण त्यांचा कंटिन्यू आल्यामुळे मला ते ऍक्च्युली बाय मिस्टेकली माझ्याकडून ते त्यांना होकार गेला माझा, की ठीक आहे मी करतो, एकदा प्रयत्न करतो. त्यांनी मला प्रयत्न करायचा हे केला, तर मी एकदा केला पण तो प्रयत्न. तर पहिल्या ट्रान्झॅक्शनला मला 3000 त्यांनी लगेच रिफंड पण दिली अमाऊंट. बरं, त्याच्यानंतर पुन्हा 22 फेब्रुवारीला परत त्यांचा कॉन्टॅक्ट आला, पण मी त्यावेळेला पण अवॉइड केला. परत 23 फेब्रुवारी सकाळी पुन्हा त्यांनी मला सेम प्रोसेस करायला सांगितली. 23 फेब्रुवारीला काय झालं? 23 फेब्रुवारी सकाळी पुन्हा त्यांचं मला सेम तसेच मेसेज आणि कॉल यायला लागले. तुम्ही प्रोसेस करा, असं करा, तसं. तर पहिले छोटे मोठे ऑनलाईनचे ट्रान्स होते, फक्त व्ह्यू करायचे, तर मी ते केले. त्यानंतर पुढे त्यांनी मला एक साधारण ₹3000 एक हे दाखवलं, की टास्क दाखवला, की हा टास्क कंप्लीट करा, एक 2 मिनिटासाठी पैसे इन्व्हेस्ट करायचे, लगेच रिटर्न करायचे. आणि त्यांनी मला पहिल्या टास्कमध्ये मला कंप्लीट पण केलं. म्हणजे 3000 गुंतवले, तर 3चे परत त्यांनी 3,500 किंवा 3900 करून पण दिले. त्यानंतर लगेच त्यांनी 5000चा टास्क दिला. 5000 मला ₹6500 त्यांनी लगेच ऑनलाईन माझ्या अकाउंटला जमा पण केले. असे पहिले 2 टास्क माझे कंप्लीट पण झाले. त्यानंतर मग पैसे मिळतात म्हणून मग पुढे टास्कचा वाढवली. आता पहिल्या 2-3 ट्रान्झॅक्शन मध्ये मला रिसिव्ह अमाऊंट दिसली आणि माझ्या अकाउंटमध्ये मी चेक केले तर आलेले पैसे. म्हणून मी परत ते ऍक्च्युली न करायला पाहिजे, पण मी त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहिलो आणि त्यांनी मला परत पुन्हा 3000चा टास्क कंप्लीट करावा लागतो. 3000 टास्क कंप्लीट केला, त्यांनी मला सांगितलं सेकंड टास्क पण तुम्हाला कंप्लीट करावा लागेल. तो डायरेक्ट त्यांनी 17,000 ₹16,800 वरती नेला. तो अमाऊंट आता ऍक्च्युली मला ते म्हणजे पहिलं थोडंसं कॉन्फिडन्स आला नाही म्हणता येणार पण नाही, पण ते पहिले रिसिव्ह अमाऊंट आले त्यामुळे मी थोडंसं म्हणलं का दुसरा टास्क कंप्लीट होऊन संपेल. तर दुसऱ्या टास्कमध्ये त्यांनी मला माइंड माझं हे केलं, ऍक्टिव्ह केलं. आणि मी ऍक्च्युली डेली वर्किंगच्या कामाच्या गरजेत असल्यामुळे मी थोडंसं हो करत त्यामध्ये होकार देऊन बसलो आणि मी दुसरं ट्रान्झॅक्शन पण कंप्लीट केलं. किती ट्रान्झॅक्शन केले? ₹16,800 ट्रान्झॅक्शन होतं ते. त्याच्यानंतर किती रक्कम जमा झाली आणि किती काढायची होती? मला साधारण ₹29,000 मला माझ्या अकाउंटवर, म्हणजे माझं त्यांनी अकाउंट ओपन केलं त्यावरती कॅश दिसत होती बॅलन्स. ते अमाऊंट काढायसाठी मला त्यांनी तिसरा टास्क दिला. आता मी तो ऍक्च्युअली टाळला, पण त्यांनी नाही होय नाही करत मला म्हणले तुमचे डायरेक्ट 2 मिनिटात 49,000चे डायरेक्ट डबल होणार आहे. म्हणजे साधारण 40% मला प्रॉफिट त्यांनी दाखवलं. म्हणजे रक्कम डबल होते ही लालसा पण होती, पण त्यात आधी माझी जी इन्व्हेस्टमेंट गेली ते काढायचा माझा मेन उद्देश होता, की चला हा टास्क कंप्लीट करणं, माझी जी मूळ रक्कम आहे ती तर मला निघत आणि ह्या कंटिन्यू ह्या असल्या टास्कमध्ये मी माझे मुद्दल काढण्याच्या प्रयत्नामुळे मी त्यांच्यावर पुढचे रक्कम गुंतवली. 16,000चे ट्रान्झॅक्शन माझं त्यांनी करायला लावलं. ते अमाऊंट केल्यानंतर मला साधारण ₹28,000 माझ्या अकाउंटला दिसत होते. म्हणजे माझ्या जे त्यांनी अकाउंट क्रेडिट केलं त्यावरती ₹28,000 मला दिसत होते. ती अमाऊंट मला काढायसाठी परत त्यांनी नवीन टास्क दिला. तो टास्क माझा होता साधारण 50,000, 49,999. तो टास्क मी न करण्याचा पण प्रयत्न खूप केला, पण त्यांच्याकडून मला सारखं प्रेशर आले की तुमची जुनी रक्कम पण ह्यामुळे लॉस होईल, तुम्ही खूप आर्थिक लॉसमध्ये जाल, असं मला त्यांनी हे दाखवलं. त्यामुळे मी थोडंसं इच्छा नसतानाही पण त्या जुन्या मूळ रक्कम काढण्यासाठी प्रयत्नासाठी मी त्यांच्या ह्याला टास्क कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला आणि तो टास्क कंप्लीट केल्यानंतर त्यांनी मला एक मोठा लॉस झाला असं दाखवलं मला, की तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही चुकीचं प्रोसेस केल्यामुळे लॉस झालेला आहे. तर तुम्ही आता खूप लॉसमध्ये, तर असं असल्यामुळे तुम्हाला अकाउंट बंद करावं लागेल किंवा तुम्ही लॉस सोडून द्यावा लागेल.
तर मी त्यांना खूप रिक्वेस्ट किंवा खूप विनंती केली की काहीतरी पर्याय काढून मला ॲटलीस्ट माझी मूळ रक्कम काढण्याचं हे द्या. तर त्यांनी मला एक परत म्हणले, एक रिपेअर टास्क आहे, तो कंप्लीट करा. त्यानंतर तुम्हाला तुमचे ते अमाउंट प्लस तुमचे बेनिफिशियल अजून अमाउंट असे साधारण ₹2,28,000 मला त्यांनी देतो म्हणजे. देतो बोलल्याचं हे दिलं कमिटमेंट, की एवढे पैसे तुम्हाला 2 मिनिटात जमा होतील. तुम्ही कसंही करून ॲडजस्ट करा. त्यानंतर मी किती टास्क होता तो? तो साधारण 1,09,999चा टास्क होता. तो टास्क कंप्लीट करण्यासाठी मला त्यांनी हे केलं, की हा टास्क कंप्लीट करा. डायरेक्ट तुम्हाला ₹2,28,000 माझ्या अकाउंटला जमा होतील आणि हे मला त्यांनी काही दुसऱ्या लोकांचे मेसेज पण दाखवले, की हे बघा यांच्या अकाउंटला जमा झाले. ते तसं मी त्यांनी मला हे पण दिलं त्याचं स्क्रीनशॉट वगैरे त्या टेलिग्रामवरती दाखवलं आणि ते आता माझी मोठी रक्कम जात असल्यामुळे मला पण थोडंसं असं वाटलं, की ठीक आहे आपण ते अमाउंट टाकून विड्रॉल करूया. असं ह्यानं मी तो शेवटचा टास्क पण त्याचा कंप्लीट केला. तो टास्क कंप्लीट केल्यानंतर त्यांनी तुम्ही पैसे जिंकलेला आणि तुमच्या अकाउंटला आता ₹2,28,000 जमा झाले. परंतु तुमचा सिबिल स्कोअर कमी आहे. जो 100 लागतो तो तुमचा 85चा आहे. तर तुम्हाला तो सिबिल स्कोअर 100 करण्यासाठी अजून रक्कम भरावी लागेल. तेव्हाच तुमचा सिबिल स्कोअर 100 होईल आणि तुम्ही पैसे 2 मिनिटात काढू शकता. त्यावेळेला मला थोडंसं शंका यायला लागली, की माझं सिबिल स्कोअर तर असं काही नाही किंवा असं काही हे नाही ते पहिलं कुठे सिबिलचं नाव नव्हतं आणि अचानक निघालं. म्हणून मी ऑनलाईनवरती त्यावरती हे केलं, सर्चिंग केलं. मला ऑनलाईनवरती समजलं, की ते असं काहीच नाही तर तुम्ही तिथं फसवणूक झालेली आहे. म्हणून अच्छा, म्हणजे मग त्याच्यानंतर तुम्ही ₹1,09,000 भरले. हां, 1,09,000 भरल्यानंतर मला हे ट्रान्झॅक्शन सगळं लक्षात येणार. त्यावेळेला तुम्हाला माहिती झालं की आर्थिक फसवणूक व्हायला लागली. आर्थिक फसवणूक व्हायला लागली. कारण आता जसं मी पेमेंट करतो तसं यांचं पेमेंटची डिमांड वाढत जाते आणि हे डिमांड वाढणारे मला कदाचित अवघड वाटायला. कारण पुढे जर मी समजा ते 1,50,000चं ट्रान्झॅक्शन केलं किंवा माझ्याकडे सक्षम पैसे नव्हते त्यामुळे ते थांबलं काही कारणानं. पण जर मी केलं असतं तर कदाचित उद्या मला परत जीएसटी किंवा सर्व्हिस टॅक्स किंवा असे काहीतरी करून तुम्हाला हे टॅक्स भरा, तुमचे पैसे तुम्हाला काढा येतील असं करून अजून रक्कमेचा हे येण्याचा मला मागणी केली असं मला संशय लागला. म्हणून मी त्यावेळेला तिथं होल्ड केला आणि सायबर क्राईमचा आपला जो ऑनलाईन नंबर आहे त्याच्यावरती मी ते कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी मला सांगितलं, "तुम्ही कसल्याही प्रकारचं इथून पुढे पेमेंट करू नका. त्यांना कसलाही रिस्पॉन्स देऊ नका." आणि त्यानंतर मग मी तिथं थांबून मी ती ऑनलाईन कंप्लेंट ही केली. सायबर क्राईममध्ये माझी कंप्लेंट काल रात्री नोंद पण झाली. आज सकाळी मी उत्तमनगर पोलीस स्टेशनला जाऊन पण मॅडम ज्या सायबर क्राईमच्या मॅडम आहेत त्यांच्याशी हे करून पूर्ण सगळं ऑनलाईन रीतसर कंप्लीट केलेली आहे. काही वेळात त्याचे मला ते रीतसर मेसेज आल्यानंतर प्रोसेस झालेली दाखवणार आहे. आपल्यावर हे होते अमोल जगताप, ज्यांची ऑनलाईन टास्क खेळण्याच्या नादात ₹1,80,000 गेलेले आहेत आणि त्यांनी या संदर्भातली रीतसर कंप्लेंट अशी उत्तमनगर पोलीस स्टेशन पुणे येथे दिलेली सुद्धा आहे. परंतु ऑनलाईन खेळणे, ऑनलाईन टास्क असू दे, ऑनलाईन गेम असू दे, याच्यामध्ये कसे नुकसान होते याचे एक उदाहरण आपल्या समोर आहे आणि येणाऱ्या काळात प्रत्येकाने या गोष्टीत सावध राहायला पाहिजे, की कोणतीही ऑनलाईन गेम असू दे किंवा ऑनलाईन टास्क असू देत, या संदर्भात आपण खेळायचं किंवा नाही खेळायचं किंवा ते पुढे कशा पद्धतीने त्याला प्रिपेअर करायचं, याच्याविषयी अवेअरनेस यायला पाहिजे. नाहीतर आज अमोल जगताप एका खाजगी कंपनीत नोकरीला आहेत. नोकरीला असताना त्यांनी पै-पै जमा केली होती. ठीक आहे, काही लालसेपोटी किंवा काही गरजेपोटी त्यांनी काही रक्कम गुंतवली. परंतु त्याचा जो काही फायदा घेतलेला आहे त्या पुढच्या पार्टीने, तो खरंच चिंताजनक आहे आणि त्यांच्यावर आज आर्थिक संकट यामुळे उद्भवलेलं आहे. इथून पुढे येणाऱ्या काळात सायबर जे काही गुन्हे आहेत ते अशा पद्धतीने खूपच व्हायची शक्यता जास्त आहे. तरी प्रत्येक नागरिकानं सजग राहून या संदर्भात आपली पावलं उचलायला पाहिजेत. एवढेच या निमित्तानं सांगेन. महाराष्ट्र माझासाठी मी प्रशांत देशमुख, पुणे.